हाय स्टुडंट्स, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.1 याचे 4 क्वेश्चन्स आपण कंप्लीट केले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रॅक्टिस सेट मधले रिमेनिंग क्वेश्चन्स आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. तर स्टुडंट्स, इथे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं 5th एक्झाम्पल घेतलेलं आहे. दॅट इज 5x + 2y = -3. हे पहिलं इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे x + 5y = 4. आता याच्यामध्ये आपल्याला कोणता व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आहे हे सगळ्यात पहिल्यांदा डिसाइड करायचं आहे की जे आपण मागच्या 4 एक्झाम्पल्स मध्ये जसं आपण स्टडी केलं होतं तसं. तर मला असं वाटतंय की आपण x हा व्हेरिएबल दोन्ही इक्वेशन मध्ये एलिमिनेट करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन 2 मध्ये x चा व्हेरिएबल जो 1 आहे त्याच्या इन्स्टेड आपल्याला काय पाहिजे आहे 5 पाहिजे. म्हणजे इक्वेशन 1 ला आपल्याला इक्वेशन 2 ला आपल्याला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचं 5 ने. सो देयरफॉर आता त्या पूर्ण इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं तर कसं होईल मग 5 * 1 = 5x + 5 * 5 = 25y = 5 * 4 = 20. 5 * 4 = 20 हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. आता याच्यामधून आपल्याला फर्स्ट इक्वेशन काय करायचं मायनस करायचं. मग ते पण इक्वेशन राईट करूया 5x + 2y = -3. आता या दोन इक्वेशनची काय करायची सबट्रॅक्शन करायची. का? कारण 5x हे दोन्ही कोएफिशिएंट इक्वल आहेत, त्या दोन्ही टर्म्स इक्वल आहेत आणि दोघांना सेम साइन आहे प्लस प्लस. त्याच्यामुळे इथे आपण काय करूया दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन करूया. मग हा प्लस होणार आहे मायनस, हा प्लस पण कन्वर्ट होणार आहे मायनस मध्ये, हा मायनस प्लस मध्ये कन्वर्ट होणार आहे. मग आता इथे 5x आणि 5x विल गेट कॅन्सल. आता 25y ला प्लस साइन आहे, 2y ला मायनस साइन आहे, म्हणजे सबट्रॅक्शन होणार. म्हणजे 23y = 20 + 3 दॅट इज 23. सो देयरफॉर y आता हा 23 राईटला शिफ्ट केला तर तो डिवाइड होणार आहे. सो 23/23 23 1 = 23 23 1 = 23. सो y = 1 ही मिळाली आपल्याला y ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकतो, 2 मध्ये पुट करू शकतो किंवा इक्वेशन 3 मध्ये. पण आपल्याला इझी कुठला आहे इक्वेशन 2 आहे, मग त्याच्यामध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करूया. सो इथे राईट करायचं पुट y = 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे x + 5y = 4. सो देयरफॉर x + 5 * 1 = 4. So therefore x plus 5 1 = 5 = 4. So therefore x = 4 - 5. हा 5 आपण राइट ला ट्रान्सफर केला तर तो प्लस बिकम्स मायनस. सो therefore x = -1. मग या झाल्या आपल्या x आणि y च्या व्हॅल्यू. सो x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -1 आणि y ची व्हॅल्यू मिळाली +1. आता याच्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 6 कडे जाऊया. तुम्हाला इथे दिसेल मी एक्झाम्पल नंबर 6 राईट केलेलं आहे. त्या एक्झाम्पल नंबर 6 मधलं पहिले इक्वेशन आहे 1/3x + y = 10/3 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x + 1/4y = 11/4. आता बरेच विद्यार्थी ह्या टाइपचं म्हणजे फ्रॅक्शनचे एक्झाम्पल बघून थोडंसं त्यांना भीती वाटायची शक्यता आहे, पण एकदम इझी आहे. याला आपण इझी मध्ये कन्वर्ट करूया आणि मग तुम्हाला कळेल की एक्झाम्पल किती सोपं आहे. आता इथे डिनॉमिनेटरला 3 आहे, इथे पण डिनॉमिनेटरला 3 आहे. हा जर डिनॉमिनेटरचा 3 एलिमिनेट करायचा असेल म्हणजे आपल्याला काढून टाकायचा असेल तर पूर्ण इक्वेशनला पहिल्यांदा 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग इथे काय राईट केलं इक्वेशन 1 × 3. आता सेम इक्वेशन 2 मध्ये इथं 1/4 आहे, इथे 11/4 आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला 4 आहे. तर हा जो 4 आहे तो आपल्याला एलिमिनेट करायचा असेल तर पूर्ण इक्वेशन नंबर 2 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने मल्टिप्लाय करायचं. तर इथं काय राईट करायचं इक्वेशन 2 × 4. मग आता इथे आपण इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करणार आहोत 3 ने. तो 3 या पूर्ण इक्वेशन ला मल्टिप्लाय करूया. 3 × 1/3x + 3 × y = 3 × 10/3. हा 3 विल गेट कॅन्सल, इथला 3 आणि इथला 3 कॅन्सल झाला. सो x1 = x + 3 × y 3y = 10 हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं 4 ने. सो त्याला मल्टिप्लाय करूया 4 × 2x + 4 × 1/4y = 11/4 × 4. 4 कॅन्सल झाला, इथला 4 कॅन्सल झाला.
So therefore काय मिळालं 4 into 2 8x plus y into 1 y is equal to 11. हे झालं आपलं फोर्थ इक्वेशन. आता आपल्याला काय एलिमिनेट करणं पटकनी सोपं आहे, तर आपण इथं y एलिमिनेट करूया. मग y एलिमिनेट करण्यासाठी आपण इक्वेशन 4 ला कशाने मल्टिप्लाय करायचं 3 ने. सो इथे राईट करूया इक्वेशन 4 मल्टिप्लाइड बाय 3. मग इक्वेशन 4 मल्टिप्लाइड बाय 3 केलं तर काय होईल मग आता इथे इक्वेशन काय होईल मग 8 3s are 24x plus 3 into y that is the 3y is equal to 11 3s are 33. हे झालं इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 3 ची काय करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण इथं 3y ला प्लस साइन आहे, इथेही 3y ला प्लस साइन आहे. तर सेम साइन असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो किंवा मायनस करतो. मग इथं राईट करूया इक्वेशन 5 मायनस इक्वेशन 3. मग इक्वेशन 5 काय आपल्याकडे इथं 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 आणि थर्ड इक्वेशन आहे x प्लस 3y इज इक्वल टू 10. आता आपल्याला इथं सबट्रॅक्शन करायचं आहे. इथले प्लस साइन चेंज होणार आहे, मायनस हे पण मायनस होणार आहे, इथले प्लस साइन पण मायनस होणार आहे. हा प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झाला. आता 23 आणि इथं कोएफिशिएंट किती आहे x ला 1, म्हणजे 24 ला प्लस साइन आहे, 1 ला मायनस साइन आहे. 24 minus 1 that is the 23x is equal to 33 minus 10 again 23. So therefore हा 23 राइट ला शिफ्ट केला किंवा ट्रान्सफर केला तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. So x is equal to 23 upon 23. 23 1s are 23, 23 1s are 23. So value of x किती मिळाली आपल्याला 1 मिळालेली आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे x is equal to तुम्ही ते 1 मध्ये पुट करा, 2 मध्ये पुट करू शकता, 3 मध्ये पुट करू शकता किंवा 4 मध्ये पुट करू शकतो. तर आपण काय करूया आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण पुट करूया इक्वेशन 3 मध्ये. मग इथं काय लिहायचं x is equal to 1 पुट इन इक्वेशन 3. सो इक्वेशन 3 काय आपल्याकडे x plus 3y is equal to 10. x plus 3y is equal to 10. आता व्हॅल्यू ऑफ x आहे 1 plus 3y as it is equal to 10. हा 1 राइट ला ट्रान्सफर करणार आहोत आपण इकडे. सो देयरफॉर 3y is equal to 10 minus 1. So 3y is equal to 9. y is equal to 9 upon 3. So 3 1s are 3, 3 3s are 9. So therefore y is equal to आपल्याला व्हॅल्यू मिळाली 3. सो x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला इथे 1 मिळाली आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली इथे आपल्याला 3 मिळाली. मला अपेक्षा आहे या पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला आता इथून पुढे कधीही अवघड वाटणार नाही, तुम्ही इझिली सॉल्व्ह करता. जर डिनॉमिनेटर सेम असेल सगळीकडे तर त्याच डिनॉमिनेटरने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि जर डिनॉमिनेटर इक्वल नसतील तर त्या डिनॉमिनेटरचा एलसीएम काढायचा आणि त्याच एलसीएम ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय आपण केलं की आपल्याला या पद्धतीने जसं आपल्याला हे थर्ड इक्वेशन मिळालेलं आहे किंवा फोर्थ इक्वेशन मिळालेलं आहे त्या पद्धतीचे आपल्याला इक्वेशन्स भेटतील. आणि मग त्याच्यानंतर ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला कोणता व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला इथे दिसत असेल 7th एक्झाम्पल फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये. आता तुम्ही जर इक्वेशन बघितलं तर याच्यामध्ये काय आहे बघा. फर्स्ट इक्वेशन मध्ये 99x plus 101y is equal to 499. सेकंड इक्वेशन आहे 101x plus 99y is equal to 501. आता तुम्ही म्हणाल की याच्यातला कोणता व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आहे, कारण दोन्ही व्हेरिएबलचे जे कोएफिशिएंट्स आहेत ते खूप मोठे नंबर आहेत आणि मल्टिप्लिकेशन करणं तेवढं इझी वाटत नाही आपल्याला. सो दॅट आपण काय करायचं अशा पद्धतीने, म्हणजे फर्स्ट इक्वेशन मधला x चा कोएफिशिएंट सेकंड इक्वेशन मध्ये y ला असेल आणि फर्स्ट इक्वेशन मधला y चा कोएफिशिएंट सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट असेल तर अशा वेळी काय करायचं. अशा वेळी खूप इझी मेथड आपण यूज करू शकतो. तर पहिल्यांदा या दोन इक्वेशनचे ऍडिशन करायचे. बघूया ती ऍडिशन किती होते. आता 101 plus 99 म्हणजे 200x प्लस 101 plus 99y म्हणजे किती 200y इज इक्वल टू, आता याची ऍडिशन किती होणार आहे 9 plus 1 10, अगेन 9 plus 1 10, 5 plus 5 10, म्हणजे हे झालं 1000. आता 200 इथे आहे, इथे पण 200 आहे, इथे पण 1000 आहे. म्हणजे ऑल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय किती आहे 200 आहे. मग पूर्ण इक्वेशनला 200 डिवाइड करायचं. सो इथे राईट करायचं डिवाइड बाय 200. सो देयरफॉर कसं होईल मग 200x अपॉन 200 प्लस 200y अपॉन 200 इज इक्वल टू 1000 अपॉन
200. So 20 will get cancelled. 2 ones are 2, 2 5s are 10. 200 ones are 200 ones are इथे आलं 1. 200 ones are 200 ones are इथे आलं 1. So किती आलं x plus y is equal to 5. हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. आलं का लक्षात? थर्ड इक्वेशन कसं मिळालं? आता आपल्याला फोर्थ इक्वेशन अजून एक मिळवायचं आहे. त्यासाठी काय करायचं, या दोन इक्वेशनची जशी आपण ऍडिशन केली सेम त्याच मेथडने आपल्याला या दोन इक्वेशनची काय करायची आहे तर सबट्रॅक्शन करायची आहे. तर ती इक्वेशन कशी होणार आहे? तो 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता याचं सबट्रॅक्शन केले की सगळे साइन काय होणार आहे? चेंज होणार आहे. आता 101 मधून 99 मायनस केलं तर मायनस 2x, 101 मधून 99 मायनस केलं तर प्लस 2y इज इक्वल टू 501 मधून 99 मायनस केलं तर मायनस 2. मग इथे पण मायनस 2 आहे, इथे प्लस 2 आहे, इथे मायनस 2 आहे. सो आपण इथं काय करू शकतो? डिवाइड बाय 2 करू शकतो. डिवाइड बाय 2. सो डिवाइड बाय 2 केलं तर काय होईल? मायनस 2x अपॉन 2 प्लस 2y अपॉन 2 इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 2. सो 2 to cancel, 2 to cancel, 2 to cancel. मग इथे राहिला 1, इथे 1 आणि इथे 1. सो therefore minus x. सो therefore minus x plus y is equal to minus 1. हे झालं आपलं फोर्थ इक्वेशन. मग आता तुमच्याकडे थर्ड इक्वेशन आहे, तुमच्याकडे फोर्थ इक्वेशन आहे. मग आपण x एलिमिनेट करण्यासाठी काय करूया? आपण इथे x एलिमिनेट करूया. मग x एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला दोन इक्वेशन, इथे x चा साइन प्लस आहे, इथे x चा साइन मायनस आहे. दोघांचे कोएफिशिएंट 1 आहे. तर इथे आपण ऍड करूया. सो इथे राईट करायचं ऍड 3 and 4. मग थर्ड इक्वेशन काय आहे? x plus y is equal to 5 आणि फोर्थ इक्वेशन आहे मायनस x plus y is equal to minus 1. ऍडिशन केली हे प्लस आणि हा मायनस x कॅन्सल झाला. y plus y 2y is equal to 5 minus 1 4. So y is equal to 4 upon 2. So therefore y is equal to 2. ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे y is equal to t, ती कशात पुट करायची? y is equal to 2 पुट इन इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 3 काय आहे आपल्याकडे? x plus y is equal to 5. x plus y is equal to 5. So therefore x plus 2 is equal to 5. So therefore x is equal to 5 minus 2. So therefore x is equal to 3. या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू ऑफ x मिळालेली आहे 3 आणि व्हॅल्यू ऑफ y मिळालेली आहे 2. तर मला अपेक्षा आहे याही पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. याच एक्सरसाइज मध्ये किंवा याच प्रॅक्टिस सेट मध्ये अजून एक याच टाइपचे एक्झाम्पल आहे, ते आपण आता बघूया. तर स्टुडंट्स, तुम्हाला इथं दिसत असेल एक्झाम्पल नंबर 8 की जे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला लास्ट एक्झाम्पल आहे. सेम याच्या अगोदर जसा 7th एक्झाम्पल होता सेम तसाच हा 8th एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की कोएफिशिएंट ऑफ x पहिल्या इक्वेशनचा कोएफिशिएंट ऑफ y हा सेकंड इक्वेशन मध्ये आहे आणि फर्स्ट इक्वेशन मधला कोएफिशिएंट ऑफ y हा सेकंड इक्वेशन मध्ये कोएफिशिएंट ऑफ x आहे. असं असेल तर काय करायचं? सिंपल आहे की तुम्ही पहिल्यांदा या दोन इक्वेशनची ऍडिशन करा. बरोबर, ऍडिशन केले की काय होईल? आता इथे आपल्याला साइन चेंज होणार नाही आणि मग किती येईल? 9 + 7 16 कॅरी ओव्हर 1 106x. परत अगेन मायनस साइन, कारण दोघांना मायनस साइन आहे, नंबरची ऍडिशन होणार त्याला मायनस साइन येणार आहे. अगेन 106y इज इक्वल टू याची ऍडिशन होणार आहे 4 7 + 2 1 कॅरी ओव्हर 1 1 + 1 2 2 + 2 4. सो आता हे सगळे नंबर कितीने डिव्हिजिबल आहे? 106 ने. मग इथं काय राईट करायचं? डिवाइड बाय 106. आता तुम्ही विचाराल की सर तुम्हाला कसं कळलं? तर या पद्धतीच्या एक्झाम्पल्स मध्ये कोएफिशिएंट ऑफ x आणि कोएफिशिएंट ऑफ y असतात. हे दोन नंबर मोस्टली सेमच येतात आणि त्या नंबरने या नंबरला डिवाइड होतो. म्हणजे हे सगळे नंबर x किंवा y च्या कोएफिशिएंटने डिव्हिजिबल असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही की हे असं आले हे याने कधी डिवाइड करायचं, कसं डिवाइड करायचं. हा, याचा टेबल मात्र तुम्हाला एकदा बनवावा लागेल डिवाइड करताना. तर इथे काय करायचं? डिवाइड बाय 106. मग काय येणार आहे? 106x अपॉन 106 मायनस 106y अपॉन 106 is equal to 424 upon 106. 106 1 जार 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 106 4 जार
424. आता हे मी कसं केलं, मला थोडीशी प्रॅक्टिस आहे म्हणून मी केलं, किंवा तुम्हाला इथे मी करून दाखवतो. 106 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 6 24, कॅरी ओव्हर 2, 4 0 0 0 प्लस 2 2 आणि 4 1 4. आलं का 424. तर त्यामुळं हे मला प्रॅक्टिसने झालेलं आहे. तुम्हालाही प्रॅक्टिस तुम्ही केली प्रॉपरली एव्हरी डे तर तुम्हाला सुद्धा हे इझिली या पद्धतीने पटपट एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील किंवा कॅल्क्युलेशन इझिली करता येतील. सो आपल्याला इक्वेशन काय मिळालं, x मायनस वाय इज इक्वल टू 4. दिस इज द थर्ड इक्वेशन. आता आपण या दोन इक्वेशनची पहिल्यांदा काय केली होती, ऍडिशन. आता आपल्याला काय करायचे आहे, सबट्रॅक्शन. अगेन ते दोन इक्वेशन राईट करूया. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. त्याच्यानंतर 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. करेक्ट. आता जर आपण सबट्रॅक्शन करायचं तर हे साइन इथलं प्लस कन्वर्ट होणार आहे मायनस मध्ये, हे प्लस होणार आहे, हे प्लस पण मायनस मध्ये होणार आहे. सो 57 मायनस 49 पहिल्यांदा करूया तर त्याची व्हॅल्यू येते 8x आणि बिगर नंबरचं साइन. सो मायनस इथे सुद्धा मायनस 8y इज इक्वल टू, आता 252 मधून आपण काय करूया, 252 मायनस 172. 0 17 मायनस सॉरी 15 मायनस 8, 15 मायनस 7 सॉरी 15 मायनस 7 किती आलं 8 आणि इथं 0. सो किती आलं 80. आलं का लक्षात. सो या दोघांचं सबट्रॅक्शन आलं मायनस 80. आता इथे सगळीकडे मायनस मायनस साइन आहे तर तुम्ही फक्त 8 ने डिवाइड केलं तरी चालेल. मायनस 8 ने डिवाइड केलं तर या सगळ्या नंबरची साइन काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो ते कन्फ्युजन नको म्हणून आपण फक्त काय करणार आहोत, या इक्वेशनला 8 ने डिवाइड करायचं. इथं काय करायचं, डिवाइड बाय 8. सो काय येणार आहे, मायनस 8x अपॉन 8 मायनस 8y अपॉन 8 इज इक्वल टू मायनस 80 अपॉन 8. 8 1 8 8 1 8 8 1 8 8 1 8 8 1 8 10. सो देअरफॉर नवीन इक्वेशन काय भेटलं आपल्याला, मायनस x मायनस y इज इक्वल टू मायनस 10. हे झालं फोर्थ इक्वेशन. आता याच्यामध्ये आपल्याला इझिली एलिमिनेशन काय आहे, x आहे. कारण या x ला थर्ड इक्वेशन मध्ये जे x आहे त्याला प्लस साइन आहे आणि फोर्थ इक्वेशन मधल्या x ला मायनस साइन आहे. तो आपण इथं काय करूया, तर ऍड करूया. अपोजिट साइन असेल तर आपण काय करतो, ऍड करतो. सो ऍड 3 and 4. मग थर्ड इक्वेशन आहे x मायनस y इज इक्वल टू 4 आणि फोर्थ इक्वेशन आहे मायनस x मायनस y इज इक्वल टू मायनस 3. ऍड केलं तर काय होणार आहे, हा प्लस x आणि मायनस x कॅन्सल होणार आहे. या दोन्ही y ला जे साइन आहे ते मायनस आहे, दोघांचे कोएफिशिएंट सेम आहे. सो कोएफिशिएंटचे ऍडिशन होणार आहे 2y आणि मायनस साइन येणार आहे. सेम इथं आता सबट्रॅक्शन होणार आहे बिकॉज 10 ला मायनस साइन आहे, 4 ला प्लस साइन आहे. सो 10 मायनस 4 6 आणि बिगर नंबरचं साइन. सो देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 6 अपॉन मायनस 2. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला दोन्ही ठिकाणी मायनस मायनस साइन असेल तर ते कॅन्सल होतं. फक्त एकच साइन असेल तर ते कॅन्सल होत नाही, लक्षात घ्या. मायनस मायनस न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्ही ठिकाणी जर सेम साइन म्हणजे मायनस मायनस साइन असेल दोन्ही ठिकाणी असेल तर ते कॅन्सल होतं. सो 2 1 2 3 सो देअरफॉर y इज इक्वल टू 3. ही व्हॅल्यू आपल्याला भेटली. आता ही जी y ची व्हॅल्यू आहे ती आपण कशामध्ये पुट करू शकतो, इक्वेशन 3 मध्ये. सो इथं राईट करूया आपण, पुट y इज इक्वल टू 3 इन 3. सो थर्ड इक्वेशन काय आहे, x मायनस y इज इक्वल टू 4. सो देअरफॉर x मायनस व्हॅल्यू ऑफ y 3 आहे इज इक्वल टू 4. सो x हा 3 राईटला ट्रान्सफर केला तर तो प्लस होणार आहे. सो x इज इक्वल टू 7. ही झाली तुमची व्हॅल्यू ऑफ x. तर व्हॅल्यू ऑफ x किती मिळाली आपल्याला, इथं 7 मिळाली. व्हॅल्यू ऑफ y किती मिळाली, इथं आपल्याला 3 मिळालेली आहे. तर या पद्धतीने हे जे इक्वेशन्स हे सायमल्टेनियस, या मेथड आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्विंग. आता आपण इथं काय केलं, कोएफिशिएंट इक्वल केले. काही ठिकाणी आपल्याला जे ऍडिशन सबट्रॅक्शन या मेथड मध्ये किंवा याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण ऍडिशन सबट्रॅक्शन केली. का केली, कारण पहिल्या इक्वेशन मधला x चा कोएफिशिएंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये y ला असेल, पहिल्या इक्वेशनचा y चा कोएफिशिएंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये x ला असेल तर आपण काय करतो, पहिल्यांदा त्या दोन इक्वेशनचे ऍडिशन करतो, मग सबट्रॅक्शन करतो. त्याच्यानंतर आपल्याला दोन वेगवेगळे इक्वेशन्स भेटतात आणि मग त्याच्यानंतर त्या दोन इक्वेशनची आयदर ऍडिशन करतो और आपण सबट्रॅक्शन करतो आणि मग आपल्याला कोणत्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटते. दिस व्हॅल्यू यू कॅन पुट इन आयदर थर्ड इक्वेशन और फोर्थ इक्वेशन, और तुम्ही फर्स्ट और सेकंड मध्ये पुट केली तरी चालेल आणि मग तुम्हाला नेक्स्ट राहिलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळू शकते. मला अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये जे काही एक्झाम्पल्स शिकवलेले आहेत
ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजले असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला या चॅनेलवरती म्हणजेच GT क्लासेस या चॅनेलवरती आलेल्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. थँक्यू.